नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आज जांभळं खाण्यासाठी. तर जाऊया. तिथं आपले मित्र पण गेलेले आहेत, म्हणजे ते पुढेच गेलेले आहेत. आपण त्यांच्या मागून जाणार आहोत. तर कामावरले जांभळं कसे असतात आणि किती मोठाले असतात काय ते तुम्हाला सगळं आजच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे मित्रांनो. तर चला आता आपण जाऊया जांभळं खाण्यासाठी. नेचर दाखवतो, एकदम मोकळी जागा केलेली आहे इकडे आता. आणि हे पहा, लालू पण आपल्या संगेच आहे. तर जाऊया आपण. हे पहा, इथून जांभळीच्या झाडांची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि इकडे पण हे पहा किती वारं सुटलेलं आहे, एकदम जबरदस्त. हे पहा जांभळं, म्हणजे कामावरले जे जांभळं असतात मित्रांनो, ते एकदम मोठाले असतात. त्याच्यामुळं खाण्यासाठी एकदम लय जबरदस्त त्याची टेस्ट पण असते आणि मजा पण लय जबरदस्त येते. तर हे पहा, पहिलेच हे येऊन झाडावरती चढलेले आहेत. तर आपण पण खाणार आहोत. हो, एक घोष टाक ना खुडून, काळा काळा. हो, इकडचा काळा काळा एखाद घोष टाक, तोडून कॅच टाक, मी झलक तुई. तर हे पहा मित्रांनो, संध्याकाळचं नेचर एकदम मस्त वाटतंय. आणि इकडे पाहिले तर हे पहा, सूर्य मावळायला गेलेला आहे तिकडे. तर आपण मस्तपैकी आता खाणार आहोत जांभळं. नाही ना, थोडी तिच्यात हां टाक कॅच. तर हे पहा मित्रांनो, आपण मस्त कॅच घेतला. आणि जांभळं जे आहे ते ह्या जांभळीला एकदम लालसर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला हे पहा निळे जांभळं भेटलेले आहेत. म्हणजे ह्या लहानल्या जांभळी आहेत, इथं थोडी मज्जा आली नाही आपल्याला. तिकडे एक मोठी जांभूळ आहे, त्या जांभळीला एकदम लय जबरदस्त काळे भंगार जांभळं आहेत. याची टेस्ट पाहू. हे जे जांभळं आहेत ते थोडे निळसर आहेत ना, पण याला गाभा जास्त आहे, त्याच्यामुळे ते थोडं चांगलं वाटतंय. नाहीतर हे पण असेच असतं. तर आपण आता तिथं जाऊया पुढच्या जांभळीला. तिथं ती मोठी जांभूळ आहे आणि जांभळं पण त्याला लय जबरदस्त आणि काळे भंगार लागलेले आहेत. तर तिथं जाऊन आपण आता पाहूया. उतर ना लवकर. तर मित्रांनो, हो लालू आहे आमचा. लय उछल कूद करू नका. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मोठ्या जांभळीला आणि लय मज्जा येणार आहे. यांना आपण दोघांना पण आपण कमांडो सारखं चढवणार आहोत मोठ्या जांभळीवर. तर जाऊया तिथे कशी जांभळं आहेत ते पण आपण आता तिथं जाऊन पाहणार आहोत मित्रांनो. तिथे लय काळे जांभळं असतात आणि जास्त असतात तिथं. तर जाऊया आता आपण. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जांभळीजवळ. तुम्हाला मी आता समोरचं नेचर दाखवतो कसं दिसतंय. वर फटाफट चढा हां, आणि एकदम मस्तपैकी खुडा. तर मित्रांनो, आमच्या गावाकडचे जे लोक असतात, जे यंग टाईपचे मुलं असतात ना, ते कोणत्याही झाडावर चढण्यासाठी एकदम एक्सपर्ट असतात. लय जबरदस्त मजा पण येते चढायला पण. तुम्हाला आता मस्तपैकी दाखवणार आहोत जांभळं. हे सऱ्याला या इकडचे, हे सऱ्याला इकडं जांभळं आहेत. हे साईडला इकडचे साईज लहान आहे ना रे. हा, उकडच का ना पटापट. एखाद घुस टाका इकडे. मला साईज ही बारीक आहे एकदम. हे आटला घुस दे ना. तर का तिकडे जातोस, तिकडे जावा. ते सुरू खाले ना थोडा. झेलका दिल का हे यालाच अटकील ना. टाक मग. व्यापा अटकला.
टाक. हे पहा मित्रांनो, साईज आहे ती छोटी आहे एकदम, आणि ते थोडे घाण घाण वाटतात. खायला चांगलं आहे तसं तर, पण जे वरती आहेत तेच चांगले म्हणजे जांभळं आहेत. आणि पाऊस पडला आहे त्याच्यामुळं ते काही जांभळं आहेत ना, ते एकदम शेदाल्यासारखे होतात. तर हे पहा, हे जांभळं आहेत ते थोडे एकदम मस्त आहेत. तर आपण खाऊया. खा. टाक. पहा, एकदम मस्त. तर मित्रांनो, खाऊन झाले जांभळं. आम्ही लई खाले, पण झाडावर पण यांनी पण खूप खालेत आणि मला पण खाली पण टाकले. तर हे पहा, यांच्या हातामध्ये पण किती जांभळं आहेत. परत एकदम मस्त पोट पण भरलं एकदम, आणि एकदम मस्त वाटलं. एकदम संध्याकाळ चांगली गेली आमची, कारण खालं का थोडं एकदम ताजंतवानं वाटतंय ना, त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून मागत जा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.